सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याचं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले। जे पात्र आहेत त्यांना आता रेग्युलरली पैसे मिळतील। 1500 चे 2100 कन्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर येणारं पहिलं जे अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये 2100 कन्याचा प्रस्ताव घेण्याचा सरकारचा मनोदय आहे आणि तेव्हापासून त्यांना 2100 मिळतील असा एकंदरीत अंदाज आहे। वक्फ बोर्ड जे आहे ते वक्फ बोर्डला निधी दिल्याचे GR काढण्यात आला आहे। मग त्यात काय वावगं गैर काय? वक्फ बोर्डला पैसे देणे हे गैर नाही आहे। त्या पैशाचा वापर इतर कामाला जर होत असेल तर त्यांना आमचा विरोध राहील। पण परस्पर मंत्र्यांना माहिती न होऊ देता किंवा आचारसंहिता कालावधीमध्ये अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मनाने काढलेलं मनाने काढलं असेल तर त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल। मंत्रिपदासाठी लॉबिंगचा प्रयत्न जो आहे तो केला जातो अशी माहिती मिळते। मंत्रिपदासाठी प्रत्येक जण इच्छुक असतात। आपापल्या पद्धतीने आपल्या नेत्यांकडे जाणं, 4 कार्यकर्ते पाठवणं, निवेदन देणं हे सर्व प्रकारे पूर्वीपासून घडत आलेले आहेत। परंतु जे नेते असतात ते या गोष्टीला सिरियस घेत नाहीत। ज्याची नियुक्ती करायची किंवा ज्याचं वर्णी लावायची तो नेत्याचा अधिकार असताना ते बजावतात। संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालन उभारण्यात आले, मात्र त्याची परिस्थिती अवस्था दयनीय आहे। सगळ्या दयनीय अवस्था आता फिटल्या जातील। सगळं जे काही कालावधी होता या कालावधीमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये जास्त लक्ष होतं। आता ही दालनाचं सुद्धा काम होईल आणि महापौर निवासस्थानी जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं संग्रहालय किंवा तिथं जे त्यांचं आर्ट गॅलरी जे आहे तिथं ती सुद्धा पूर्णत्वात येईल। 6 महिन्यामध्ये त्याचं सुद्धा लोकार्पण केलं जाईल। विधानसभा निवडणुकीमुळे स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याचं वेळापत्रक जाहीर होण्याचं सांगितलं। जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि अनेक संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या फेब्रुवारी महिन्यामध्ये घेतल्या जातील।